नेक्स्ट क्वेश्चन जर आपण या ठिकाणी पाहिला सीईटी 2024 ला 11th मे ला इव्हिनिंग शिफ्टला आपल्याला विचारलेला हा क्वेश्चन होता. या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याकडे एक स्टँडर्ड मेथड असणार आहे की आपण म्हणतो की sin x cos x ची ऍडिशन सबट्रॅक्शन इज इक्वल टू जर आपल्याला कॉन्स्टंट दिला असेल तर या ठिकाणी आपण काय करतो याला डिवाइड करतो. बरोबर की डिवाइडिंग बाय कशाने डिवाइड करा रूट मध्ये जो साइनचा कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर प्लस जो कॉसचा कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर दोन्हीकडे कोएफिशियंट 1 आहे. सो रूट 2 आन्सर मिळेल. सगळ्याला या ठिकाणी रूट 2 ने काय करा डिवाइड करा. सो याला रूट 2 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 1 बाय रूट साइन ऑफ एक्स प्लस या ठिकाणी आपल्याला मिळेल 1 बाय रूट 2 कॉस ऑफ एक्स अँड एलएचएस ला आरएचएस ला पण डिवाइड केलं तर 1 बाय रूट 2 आपल्याला मिळून जाईल. नाउ ऑप्शन्स पाहिले तर ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी त्यांनी साइन मध्ये कन्वर्ट केले. बाकीचे ऑप्शन्स जर आपण बऱ्यापैकी पाहिले तर ते कॉस वाले ऑप्शन्स आहेत ना की आपण पाहिलेलं होतं की कॉस थीटा इज इक्वल टू जर कॉस अल्फा आपल्याकडे असेल तर याचं जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस काय असणार आहे सांगा या ठिकाणी अल्फा असणार आहे. सो आता सोल्युशन कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा वरून केले का साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा वरून केले याच्यासाठी आपल्याला सॉल्व्हच करून बघावं लागणार एक्झाम मध्ये. सो मोस्ट ऑफ द क्वेश्चन सगळे कॉस वाले दिसत आहेत. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा वाला दिसतंय. सो आपण इक्वेशन कन्वर्ट करूया कॉस मध्ये. सो कॉस मध्ये इक्वेशन कन्वर्ट करायचं असेल तर लक्षात घ्या लिहिताना आता ऍडिशन आहे. सो आपण कॉस वाली टर्म पण पहिल्यांदा लिहिली. सो कॉस शेजारी आपल्याला कॉसच लागतो. सो हा कॉस एक्स ऍज इट इज लिहिला. जो 1 बाय रूट 2 आहे तोच कॉस पाय बाय 4 असेल. मधलं साइन प्लस सिमिलरली साइन एक्स ऍज इट इज लिहिला. साइनच्या शेजारी साइन लागतो. सो 1 बाय रूट 2 ही कितीची व्हॅल्यू आहे सांगा साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे. अँड आरएचएस मध्ये पण आपण आता साइनच आरएचएस मध्ये पण आपण आता कॉसच कन्वर्ट करणार. सो या ठिकाणी 1 बाय रूट 2 ला आपण कॉस ऑफ किती लिहूया सांगा पाय बाय 4 लिहूया. सो कॉस कॉस साइन साइन कॉस कॉस साइन साइन हा फॉर्म्युला कोणाचा आहे कॉसचा. जर मधलं साइन प्लस असेल तर a मायनस बी दॅट इज एक्स मायनस पाय बाय 4 अँड विच इज इक्वल्स टू शिल्लक पण किती राहिले कॉस पाय बाय 4. सो एलएचएस च्या कॉसचा कोएफिशियंट म्हणजेच थीटा आरएचएस च्या कॉसचा कोएफिशियंट म्हणजेच अल्फा. सो या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू आहे एक्स मायनस पाय बाय 4 विच इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू पण किती आलेली आहे सांगा पाय बाय 4 आलेली. सो देअरफॉर एकदा x मायनस पाय बाय 4 च आन्सर आपण काय घेऊ शकतो सांगा 2n पाय प्लस पाय बाय 4 घेऊ शकतो. और या ठिकाणी x मायनस पाय बाय 4 चा आन्सर एकदा 2n पाय मायनस पाय बाय 4 घेऊ शकतो. सो बघा मायनस पाय बाय 4 आरएचएस ला गेले तर प्लस पाय बाय 4 होतील. सो 2n पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 केलं तर पाय बाय 2 और एक्स च्या व्हॅल्यूचा विचार केला 2n पाय तसंच हे मायनस पाय बाय 4 चं प्लस पाय बाय 4 झालं तर मायनस पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. सो आन्सर फक्त 2n पाय शिल्लक. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सर बी ऑप्शन पण करेक्ट नाही बघा बी ऑप्शन साठी 2n पाय लिहिलेलं आहे त्यांनी. आपल्याकडे इथं थोडी ना 2n पाय मिळाले n पाय मिळाले. सो आपला करेक्ट ऑप्शन फक्त कुठला असेल सांगा x इज इक्वल टू 2n पाय. आता बऱ्याच वेळेला असं होतं 2 2 3 3 जनरल सोल्युशन्स मिळतात बट ऑप्शन मध्ये सगळेच मार्क्स करण्याच्या ऐवजी त्यातलं कुठलं तरी एक मार्क केलेलं असतं. सो 2n पाय असं कुठं लिहिलेलं आहे सांगा ऑप्शन नंबर ए मध्ये लिहिलेला आहे.